Sun. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उद्धव कुंभार आणि गेल्या 19 वर्षापासून सेक्सॉलॉजी या क्षेत्रामध्ये अनेक रुग्णांना मार्गदर्शन आणि उपचार देत आहे। या उपचारादरम्यान मी अनेक रुग्णांना वेगवेगळे व्यायाम जे की पेल्विक फ्लोअर बरोबरच त्यांचे सेक्शुअल आरोग्य आणि जनरल हेल्थसाठी अतिशय फायदेशीर असतात त्यासाठी मार्गदर्शन करत असतो। आज आपण केगल्स एक्सरसाइज याविषयी जाणून घेणार आहोत। तसे अनेक ठिकाणी या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, मात्र हा व्हिडिओ खास यासाठी असणार आहे कारण मी माझ्या अनुभवातनं अनेक रुग्णांनी दिलेल्या फीडबॅकवरून या व्यायामाविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। सर्वप्रथम जाणून घ्या केगल्स एक्सरसाइज याचे नाव केगल्स कसे पडले। तर डॉक्टर सर अर्नॉल्ड केगल हे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर होते, ज्यांनी 1940 सालामध्ये प्रेग्नन्सी नंतर स्त्रियांना जे पेल्विक फ्लोअरचे स्नायू वीक होतात या स्नायूंच्या स्ट्रेंथनिंगसाठी हा व्यायाम त्यांना सजेस्ट केला होता। मात्र कालांतराने रिसर्चमध्ये असे पाहण्यात आले की हा व्यायाम पुरुषांमध्ये देखील सेक्शुअल फंक्शन वाढविण्यामध्ये फायदेशीर आहे, त्यामुळे हा व्यायाम पुरुषांना देखील सजेस्ट करण्यात येऊ लागला। चला तर मग जाणून घेऊया हा व्यायाम ॲक्च्युअली करायचा कसा असतो। या व्यायामाला आपण सुरुवातीला युरिन होल्ड एक्सरसाइज असे देखील म्हणू शकतो। यामध्ये दोन प्रकार येतात, त्यामध्ये पहिले वेट केगल्स एक्सरसाइज आणि ड्राय केगल्स एक्सरसाइज असे मुख्य प्रकार आहेत। वेट केगल्स एक्सरसाइज आपण सुरुवातीला 1 ते 2 आठवडे पेशंटना करण्यास सांगतो, कारण कायमस्वरूपी वेट केगल्स एक्सरसाइज करणे टाळावे। हा व्यायाम कसा करावा, तर हा व्यायाम कसा करावा आणि का करावा हे जाणून घ्या की हा व्यायाम यासाठी करावा की कारण हा व्यायाम वेट एक्सरसाइज या प्रकारात केल्यानंतर तुम्हाला एकदम सहजपणे नेमके कोणते स्नायूंचा व्यायाम आपल्याला करायचा आहे हे जाणवू शकते। त्यासाठी काय करावे, तर लघवीला गेल्यानंतर लघवी होल्ड करण्यासाठी आपल्याला जे स्नायू रोखून धरावे लागतात ते स्नायू रोखून धरण्याचा प्रयत्न करा। त्यावेळेस सुरुवातीला जर तुमच्या पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंमध्ये ताकद नसल्यास युरिनचा फ्लो सुरुवातीला बारीक होईल आणि थांबेल। थांबल्यानंतर 5 सेकंदाचा कालावधी युरिन थांबवून ठेवा। युरिन थांबवून ठेवल्यानंतर 5 सेकंदानंतर युरिन परत सुरू करा। परत सुरू केल्यानंतर 5 सेकंदाचे युरिन झाल्यानंतर परत ते स्नायू थांबविण्याचा व्यायाम करा। हा व्यायाम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमके कोणते स्नायूंचा व्यायाम आपल्याला केगल्स एक्सरसाइज यामध्ये करावा लागतो। ते स्नायू थांबवून ठेवा आणि सुरुवातीला 7 ते 8 दिवस हा व्यायाम केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की पेल्विक फ्लोअरचे स्नायू म्हणजे नेमके कोणते स्नायू। एकदा ते स्नायू कळाले की नंतर मी सांगितल्याप्रमाणे ड्राय केगल्स एक्सरसाइज तुम्ही करणे सुरू करू शकता। ड्राय केगल्स एक्सरसाइज मध्ये तुम्ही सुखासन किंवा पद्मासन म्हणजे मांडी घालून बसणे, वज्रासन म्हणजे पाय फोल्ड करून बसणे आणि सुखासन म्हणजे सांगितल्याप्रमाणे खुर्ची किंवा स्टूलवर बसून देखील हा व्यायाम करू शकता। खरे तर या व्यायामामध्ये तुम्हाला करताना काय करायचे आहे, तर लघवी थांबवताना जे स्नायू आपण कॉन्ट्रॅक्ट किंवा होल्ड करून धरत होतो ते स्नायू परत श्वास आत घ्यायचा आणि ते स्नायू ओढून धरायचे। ते स्नायू ओढून धरल्यानंतर 5 पर्यंत काउंट करायचं आणि 5 सेकंद झाल्यानंतर रिलॅक्स पोझिशनमध्ये ते स्नायू परत रिलॅक्स करायचे। परत 5 सेकंदाचा कालावधी म्हणजे ब्रेक घ्यायचा आणि परत लघवीचे स्नायू आकुंचन करून ठेवायचे। ते ठेवून 5 सेकंदाचा कालावधी काउंट करायचा आणि परत रिलॅक्स करायचा। सुरुवातीला काही दिवस ते आठवडे तुम्ही 5 सेकंदापर्यंत लघवी किंवा ते स्नायू होल्ड करून ठेवू शकता आणि कालांतराने 5 सेकंद, 7 सेकंद, 9 सेकंद असं 10 सेकंदापर्यंत जर तुम्ही पोहोचू शकला तर तुमचे पेल्विक फ्लोअर मसलची क्षमता खूप चांगल्या प्रकारे वाढेल। माझ्या अनेक रुग्णांनी दिलेल्या फीडबॅकवरून असा अनुभव आहे की सर्वसाधारणपणे 6 आठवडे नियमित हा व्यायाम जर केला, नियमित म्हणजे एक वेळ श्वास स्नायू बंद करून ठेवणे, 5 ते 10 सेकंद होल्ड करून ठेवणे आणि त्याच्यानंतर रिलॅक्स करणे, याला असे 10 रिपिटेशन्स एक वेळेस आणि 10 रिपिटेशन्सचे 3 रिपिटेशन्स दिवसभरामध्ये केल्यानंतर सर्वसाधारणपणे 6 आठवड्यामध्ये शीघ्रपतन आणि इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये खूप चांगला
फरक अनेक रुग्णांना पडतो. तर तुम्ही देखील या व्यायामाचा फायदा स्वतः देखील मिळवू शकता. तसेच या व्यायामाचा फायदा ज्या रुग्णांना लघवी कंट्रोल होत नाही किंवा BPH ज्याला प्रोस्टेटचे बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेजिया याचे ऑपरेशन झालेले आहे त्यांना देखील युरिन इनकॉन्टिनन्स होत असेल अशा रुग्णांना देखील याचा खूप चांगला फायदा आहे. तर तुम्ही हा व्यायाम स्वतः देखील करा आणि याच्याने तुम्हाला सेक्शुअल लाईफमध्ये अनेक म्हणजे खरे पाहिले तर हा व्यायाम तुम्ही रेग्युलर चालू ठेवला तर तुमच्या सेक्शुअल लाईफला एजच नसते असे म्हणतात. म्हणजे तुम्ही 70-80 वयापर्यंत देखील चांगल्या प्रकारे सेक्शुअल लाईफ एन्जॉय करू शकता. तर अशा प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.